जय हिंद मित्रांनो, कोणतीही नर्सिंगची एक्झाम घ्या, एम्स पासून ते DHS पर्यंत तुम्हाला एक ना एक क्वेश्चन त्याच्यामध्ये ट्रायड वरती बघायला भेटतो. तर आज मी तुमच्यासाठी चालू करत आहे 20 days 20 ट्रायडची सिरीज. याच्यामध्ये तुम्हाला मी 20 महत्वाचे ट्रायड सांगणार आहे, ज्याच्यामधून एक ना एक क्वेश्चन येतो म्हणजे येतो आणि तुमचा एक मार्क फिक्स होतो म्हणजे होतो. तर आजचा पहिला आपला ट्रायड आहे व्हेरिचोज ट्रायड. आता हे व्हेरिचोज ट्रायड काय आहे? हे व्हेरिचोज ट्रायड म्हणजे ह्याला हॉलमार्क फॅक्टर ऑफ DVT म्हटलं जातं. म्हणजे DVT होण्यासाठी 3 गोष्टी कारणीभूत असतात, त्याच्यासाठी हे व्हेरिचोज ट्रायड आहे. ह्याला लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल वर्ड लक्षात ठेवायचा, सिक. SIC. यस पासून स्टेनोसिस होतो. स्टेनोसिस म्हणजे जेव्हा वेन मध्ये ब्लड सप्लाय कमी होतो त्या टायमाला ह्याला म्हणतात आपण स्टेनोसिस. तर हे एक कारण आहे DVT होण्याचं. त्याच्यात सोबत आय फॉर इंजुरी. इंजुरी कशी होती? एंडोथेलियल इंजुरी म्हणजे वेन मध्ये ज्या टायमाला वेनच्या वॉल मध्ये कोणती इंजुरी झाली त्याच्यामुळे काय होऊ शकतो? DVT होऊ शकतो. त्याच सोबत सी फॉर कॉग्युलेबिलिटी. कॉग्युलेबिलिटी मध्ये काय होते? हायपर कॉग्युलेबिलिटी होती, म्हणजे शरीरामध्ये रक्त घोटण्याची क्षमता वाढती, त्याच्यामुळे काय होऊ शकतो? DVT होऊ शकतो. तर मित्रांनो, हे एक क्वेश्चन मी तुम्हाला टाकलेलं आहे. हे क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. अशाच हायल्ड नर्सिंग टॉपिक्स बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर ह्या पेजला फॉलो करा. जय हिंद.